नमस्कार. मी राहुल कुलकर्णी. मी पुन्हा एकदा पुणे वेधशाळेमध्ये आहे. एल निनोच्या सावटाखाली जो पावसाचा प्रवास सुरू आहे, तो आपल्याला अपेक्षित नव्हता अशाच पद्धतीचा आहे. सुरुवातीला पाऊस सोलापूरपर्यंत आला आणि नंतर अक्षरशः रेंगाळल्यासारखा दिसतोय. पुन्हा एकदा सानप साहेब आपल्यासोबत आहेत. सानप साहेब, आता इथूनच सुरुवात करू. येस, ह्याचीच फार गरज आहे शेतकऱ्यांना. राईट. आता सध्या जर बघितलं तर केरळ किनारपट्टीचा भाग जर सोडला तर पूर्ण आपली जी पश्चिम किनारपट्टी आहे तिथं विशेष काही ढग दिसत नाहीत. आणि त्याचबरोबर महाराष्ट्र इंटेरियर महाराष्ट्र जर बघितला तर छोट्या छोट्या ढग निर्मिती आहे. किंवा मग विदर्भामध्ये काही ठिकाणी मागील 2 ते 3 दिवसांपासून वादळी पाऊस किंवा पूर्वमोसमी पाऊस पडताना दिसतोय, परंतु मान्सूनचा तो पाऊस नाहीये. आणि त्याचं मुख्य कारण म्हणजे आता जर आपण इथं जर बघाल, मान्सून सर्क्युलेशन बघाल किंवा आपले जे मोसमी वारे जर बघाल, तर ते भारताच्या जो रिजन आहे दक्षिणेकडचा किंवा सदर्न पेनिन्सुलर इंडिया, त्याला तो वळसा घालून इकडे जात आहेत. बेसिकली ह्या दिवसांमध्ये हे जे विंड्स आहेत ते कंटिन्युअसली इथपर्यंत येणं अपेक्षित आहे. आणि त्याची स्ट्रेंथ पण जास्त असणं गरजेचं आहे. ते जास्त बाष्प घेऊन इंटेरियर महाराष्ट्रावर येणं अपेक्षित आहे. ते होताना दिसत नाही. हे हवेत म्हणजे वातावरणाच्या 1.5 किलोमीटरच्या अंतरावर असं घडताना दिसतंय. त्याच्या वरचा जर थर बघितला आपण 3 किलोमीटरच्या अंतरावर, तर आपण इथं बघू शकता की उत्तरेकडनं येणारे जे वारे आहेत त्यांचा इन्फ्लुएन्स आपल्या रिजनवर दिसतोय. आणि त्याचबरोबर इथं एकदम काय म्हणता येईल त्याला, विंड्स जे आहे त्याचं काही सर्क्युलेशन पॅटर्न प्रॉपर नाही आहे. किंवा मग ह्या थराला सुद्धा मान्सूनचे वारे इथपर्यंत म्हणजे ह्या थरापर्यंत किंवा 3 ते 4 किलोमीटर पर्यंत नैऋत्य मोसमी वारे पाहिजे, परंतु ते काय आपल्याला दिसत नाहीत. आणि या सर्व कारणांमुळं मान्सून पश्चिम किनारपट्टीवर पुढे सरकताना आपल्याला दिसत नाही. याचं कारण काय? त्याचं कारण हे कोरडे वारे एक आहे. दुसरं म्हणजे मान्सून पुढे जाण्यासाठी वेगवेगळे फॅक्टर्स इम्पॉर्टंट असतात. जसं की दक्षिण हिंदी महासागर आहे, तिथे एक हाय प्रेशर बनतं, ज्याला मस्केरेन हाय असं म्हटलं जातं. तर ह्या ठिकाणी आहे हे जे आहे. त्यानंतर आपल्या इथं जास्त हिटिंग होते उन्हाळ्यामध्ये, त्यामुळं जो नॉर्थ वेस्ट आणि पाकिस्तानचा जो भाग आहे तिथं लो प्रेशर बनतं, ज्याला हीट लो असं म्हटलं जातं. आणि ज्यावेळी ह्या दोघांमधला ग्रेडियंट म्हणजे प्रेशर डिफरन्स जर 35 हेक्टापास्कल पेक्षा जास्त असेल, तर अशा वेळी मान्सूनचे वारे खूप स्ट्रॉंग असतात. आता ह्यावेळी आपला जो ग्रेडियंट आहे तो 30 हेक्टापास्कल पर्यंत जातोय, परंतु वारे त्याची जी पोझिशन आहे मस्करेन हायची ती साऊथवर्ड आहे. आणि ज्यावेळी तो साऊथवर्ड असतो तर ही जी ब्रँच आहे मान्सूनची ही जास्त स्ट्रॉंग असते. आणि आपण बघू शकतो की 850 HP आहे, किंवा ज्याला आपण 1.5 किलोमीटरची जी वातावरणातली जी स्थिती आहे त्यामध्ये आपण बघतो की ही ब्रँच जास्त आपल्याला स्ट्रॉंग वळसा घालून जाते. तर जोपर्यंत ते नॉर्मल पोझिशनवर येत नाही तोपर्यंत आपल्याला वाट बघावी लागेल. त्याचबरोबर MJO म्हणजे मॅडन जुलियन ऑसिलेशन, हे काय असतं की क्लाउड बँड्स असतात जे की अटलांटिक वरून सुरू होतात आणि परत ते त्याच रिजनवर येतात आणि ते परत कुठे अटलांटिक ओशन मध्ये येतात. म्हणजे ह्यावरून आपल्याला MJO दिसणार नाही. MJO जर बघायचं तर ते सुद्धा आपण बघू शकतो, पण ऍट दिस मोमेंटला इथून तो सुरू करतो आणि असा पुढे जात जात ज्यावेळी तो फेज 2, फेज 3, फेज 4 आणि फेज 5 ज्यावेळी इंडियन रिजनवर असतो तर त्यावेळी कंडिशन्स आपल्यासाठी फेवरेबल असतात. आणि आता MJOची जर कंडिशन बघितली तर तो फेज 1 मध्ये आहे आणि तो अजूनच वीक होण्याचे चान्सेस आहेत. आणि म्हणून MJOचा इम्पॅक्ट जो आहे, पॉझिटिव्ह इम्पॅक्ट, तो आपल्यावर काय होताना दिसत नाही. जोपर्यंत MJO सेकंड, थर्ड किंवा फोर्थ फेजला येत नाही तोपर्यंत परत मान्सून आपला स्ट्रॉंग होण्यासाठी कंडिशन्स फेवरेबल नाही आहेत. आणि अशी कंडिशन ऍटलिस्ट आपल्याला पुढील 1 ते 2 आठवड्यासाठी MJOचा जो परिणाम आहे तो काय आपल्या मान्सूनवर होताना आपल्याला दिसणार नाही, असं एकंदरीत सगळेच मॉडेल्स दाखवत आहेत. ते एक कारण झालं याच्यासाठी. आणि जसं मी तिसरं कारण सांगितलं की जे ड्राय विंड्स आहेत किंवा कोरडे वारे उत्तरेकडनं येणारे आहेत ते मान्सूनला काय खालच्या बाजूला पुश करतायत आणि त्या कारणामुळं
मान्सूनचा फ्लो अजूनच वीक होताना दिसतो किंवा तो आपल्या रिजनला वळसा घालून ईस्टर्न ब्रँच जी आहे ती अजून स्ट्रॉंग होताना दिसते. थोडक्यात तुम्ही आता म्हटल्याप्रमाणे ते तिकडे जे विषुववृत्तामध्ये सुरू आहे ते किमान 7-8 दिवस तसेच राहण्याची तसेच शक्यता राहणार. एमजेओचा परिणाम आपल्यावर पॉझिटिव्हली होण्याचे चान्सेस आता कमी आहेत, येणारे कमीत कमी 1-2 आठवडा तरी. पण एमजेओ फक्त रिझन आहे असं नाही, तर बाकीचे पॅरामीटर्स जेव्हा फेवरेबल होतील तर त्याचा इम्पॅक्ट आपल्याला दिसेल किंवा रिवायवल दिसून येऊ शकतो. परंतु एमजेओमुळे होणारा जो पाऊस आहे किंवा रिवायवल आहे त्याचे चान्सेस कमी आहेत. मग पुढच्या आठवडाभराचा अंदाज काय, पुढच्या 7 दिवसात? येणाऱ्या 4 ते 5 दिवसांचा जर अंदाज बघितला आपण तर महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी, आता इथं आपण बघू शकतो तुमचं जे रिजनल सेंटर आहे त्याच्यानुसार आपण बघू शकतो की येणाऱ्या 4 ते 5 दिवसांसाठीचा अंदाज बऱ्याच ठिकाणी येलो अलर्ट आहे आणि काही ठिकाणी तो वादळी पावसासाठी किंवा पूर्व मोसमी पावसासाठी आहे, तर काही ठिकाणी तो हॉट अँड ह्युमिड कंडिशन्ससाठी आहे. आता काय झालंय की ढग निर्मिती कमी आहे किंवा कोरडे वाऱ्यांची इन्फ्लुएन्स जास्त आहे आणि त्यामुळं काय होतंय की क्लिअर स्कायज आहेत किंवा निरभ्र आकाश आहे, त्यामुळं तापमान वाढताना दिसतंय आणि अशाच वेळी थोडीशी ह्युमिडिटी पण असल्यामुळं बऱ्याच वेळा उकाडा जाणवतोय आणि म्हणून त्यासाठी येलो अलर्ट दिला गेलेला आहे. पण काही डिस्ट्रिक्ट्समध्ये जसं की विदर्भाचं बघाल आपण तर तिथे वादळी पाऊस किंवा विजेच्या कडकडाटाच्या पावसाची शक्यता आपण आज उद्या त्यानंतर 19 तारखेला सुद्धा काही डिस्ट्रिक्टसाठी दिली गेलेली आहे. आणि आपण बघू शकतो की हॉट अँड ह्युमिड किंवा जे उकाड्या सदृश्य परिस्थिती आहे त्यासाठीचा अंदाज जो आहे तो अजून बऱ्याच डिस्ट्रिक्टसाठी वाढताना दिसतोय, एस्पेशली 19 तारखेनंतर. आणि त्यानंतर परत 20 आणि 21 तारखेला विदर्भातला काही भाग सोडला तर इतर ठिकाणी कोणतीही वॉर्निंग आपण थोडक्यात 21 तारखेपर्यंत पावसाची शक्यता ऑलमोस्ट नाहीये. आणि जरी तो रिवाईव्ह झाला तरी तो कोकण किनारपट्टीच्या काही भागामध्येच होऊ शकतो आणि नंतर आपण तसे अपडेट देऊ. ओके, मग आता पहिला मॅप आपण काढू. येस, आता इथे पूर्ण जे ढग गायब झाल्यासारखे दिसतात, बरोबर. पण आता एल निनोची खूप चर्चा आहे, म्हणून याचा आणि याचा काही संबंध इमिडिएटली? एल निनोचं डायरेक्ट इमिडिएट आता नाही, कारण आता कुठं तो सक्रिय झालेला आहे. आता हे सगळं कमी होण्याचं कारण म्हणजे उत्तरेकडे येणारे पूर्ण ड्राय विंड्स आहेत, तर ते फक्त आपल्या लँडवरच इम्पॅक्ट करत नाहीत तर अरबी समुद्राला सुद्धा ते इम्पॅक्ट करतात. आणि जे ढग इतका पुंज दिसतोय, येस येस, आणि तो विषुववृत्तावर आहे ऍक्च्युली. आणि तो पूर्ण ह्या बाजूला आपण जर बघितलं तर हा भाग जर सोडला तर बंगालच्या उपसागराची ब्रँच जी आहे ती आपल्याला थोडीशी स्ट्रॉंग आहे दिसते किंवा इथं जास्त पाऊस पडतोय किंवा इथे जास्त ढग दिसतात. तर मी सुरुवातीला जसं सांगितलं होतं की मस्करेन हायची पोझिशन साऊथवर्ड आहे, ज्यावेळी तो साऊथ वर्ड किंवा साऊथ ईस्टवर्ड असतो त्यावेळी ही जी ब्रँच आहे ती जास्त स्ट्रॉंग होते आणि तीच तसंच आपल्याला होताना दिसतंय. आणि ह्या बाजूला कोरड्या वाऱ्यांचं प्रमाण जास्त असल्यामुळं जी मान्सूनची आपली विंड्स आहेत त्याला ते अजून खाली पुश करतायत आणि त्यामुळे ते मान्सूनचे वारे जे महाराष्ट्राकडे जाणार होते ते कोरड्या वाऱ्याकडनं येणाऱ्या कोरड्या वाऱ्यामुळे ते दबले जात आहेत आणि ह्या दिशेने. बरोबर एक्झॅक्टली. आता संपूर्ण भारताचा विचार केला तर काही प्रमाणामध्ये केरळची जी किनारपट्टी आहे तिथे एक पाऊस आहे आणि बाकी श्रीलंकेमध्ये. बरोबर, आणि नॉर्थ ईस्टला आहे. ते सोडलं तर इतर ठिकाणी जवळजवळ कोरडच आहे. हे जे आहे ते हाय क्लाउड्स आहे, त्यामुळे इतका काय त्यामुळे पाऊस पडणार नाही. ओके, जर आणखी महाराष्ट्र झूम आउट केला, आपण झूम इन केला, बरोबर, तर काय पिक्चर दिसतंय तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ढगांचं जे पिक्चर? ढगांचं जर बघितलं तर जसं आपण अंदाज दिलेला आहे की विदर्भातील काही ठिकाणी वादळी पाऊस पडू शकतो. तर विदर्भात आपण बघू शकतो की ह्या रिजनमध्ये सेंट्रल असेल किंवा पूर्व विदर्भातले काही भाग असेल तिथं ढग निर्मिती आहे आणि तिथे लोकलाइज्ड थंडरस्टॉर्म्स होताना दिसत आहेत. म्हणजे ते सर्व दूर नाहीत, काही तालुक्यांमध्ये काही गावांमध्ये आपल्याला पडताना दिसतील. त्याचबरोबर मराठवाडा आणि दक्षिण मध्य महाराष्ट्राच्या काही ठिकाणी सुद्धा आपण ढग निर्मिती होताना दिसते. पण ते अगेन तेच आहे की हे लोकलाइज्ड आहेत किंवा पूर्व मोसमी पाऊस आहे, या सर्व दूर नाही. बरं, ओके. आपण आता 17 तारखेत आहोत, राईट. आणि मान्सूनचं आगमन झाल्यापासून आतापर्यंत जो पाऊस पडलाय त्याच्यामध्ये लगोलग अशी तूट दिसते तुम्हाला, असेल तर ती किती पर्सेंटेज? राईट, पूर्ण महाराष्ट्राचा जर विचार केला तर कालपर्यंत ती 72% इतकी होती. म्हणजे जूनचा जो पाऊस, तूट म्हणजे जूनच्या पावसाची तूट. तसा पण आपल्याकडे जूनमध्ये खूप जास्त पाऊस पडतो असं नाही, पण जो काही पडतो त्यामध्ये 72-72% म्हणजे 72% तूट आहे असं आपण. आपल्याकडे जूनमध्ये किती पाऊस पडणार? जूनमध्ये माझ्या मते पूर्ण महाराष्ट्राचा जर विचार केला तर 100 मिलीमीटरच्या आसपास आहे पूर्ण महाराष्ट्राचा. पण डिस्ट्रिक्ट वाईज म्हणजे कोकणामध्ये जास्त पाऊस पडतो, इतर ठिकाणी सुद्धा, इतर ठिकाणी कमी पडतो इंटेरियरला. त्यामुळे जे काही कंट्रीब्युशन आहे ते सगळं कोकणकडनंच येतं. तिथे सुद्धा -72% म्हणजे फक्त म्हणजे पूर्ण महाराष्ट्राचा विचार फक्त 28%च पाऊस पडलेला आहे. बरोबर. अशी परिस्थिती निर्माण झाल्यानंतर ही जी पावसाची तूट आहे
तो फारच कमी कालावधीमध्ये भरून पाडल्याची पूर्वीची काही उदाहरणं आहेत की त्यांनी भरून हा, पाडल्या याच्या जुलै ऑगस्टमध्ये? हा, असं होतं की म्हणजे सुरुवातीला कमी पाऊस पडून नंतर परत रिवाईव्ह झालेले काही वर्ष आहेत. परंतु एक्झॅक्टली आता माझ्याकडे डेटा नाही Data नाही. सांगण्यासाठी, परंतु असं सुद्धा होऊ शकतं, पुढच्या महिन्यांमध्ये सुद्धा ते रिवाईव्ह होऊ शकतं. पण जसं आपण पहिल्यापासून सांगत आलो की हे एल निनोचं वर्ष आहे, हो. त्यामुळं एकंदरीतच पाऊस हा सरासरीपेक्षा कमीच पडण्याचे चान्सेस आहे. तर येस, तसंच ओके. आहे. अनेक वेळेला सानप साहेबांनी आयओडी बद्दलचं विश्लेषण केलेलं आहे. याही वेळेला जर आयओडी पुन्हा एकदा सांगावं लागेल आपल्याला. Yes, yes, sure. एल निनोच्या ह्या काळामध्ये सुद्धा काही संस्था, खास युरोपियन संस्था, काही अमेरिकन संस्थांनी म्हटलंय की आयओडी पुन्हा सक्रिय होतोय आणि जर तो आयओडी सक्रिय झाला तर पुन्हा ह्या पावसाच्या तुटीमध्ये काही प्रमाणामध्ये तूट भरून येऊ शकते. पण आयओडी बद्दलचे एक तर त्याचे जे मॉड्यूल्स आहेत ते फार व्हेरिएशन आहे, तितकं त्याच्यामध्ये अॅक्युरेसी नाहीये. हे खरं आहे का? हो, बरोबर आहे. ऍक्च्युली जर बघितलं तर इंडियन ओशन डायपोल किंवा आयओडी म्हणजेच काय की हिंदी महासागरामधलं डायपोल म्हणजेच काय की एका भागामध्ये तापमान वाढणं, एकामध्ये ते कमी होणं. तर ज्यावेळी ते पूर्व विषुववृत्तीय हिंदी महासागरामध्ये तापमान ज्यावेळी वाढतं, तर अशा परिस्थितीला आपण पॉझिटिव्ह आयओडी म्हणतो. आणि जर ते पश्चिमेकडे जर वाढलं तर त्याला पॉझिटिव्ह आयओडी म्हणतो. आणि जर ते पूर्व हिंदी महासागरामध्ये जर तापमान सरासरीपेक्षा वाढलं तर त्याला निगेटिव्ह आयओडी असं म्हटलं जातं. तर पॉझिटिव्ह आयओडी कंडिशन्स आपल्या भारतीय मान्सूनसाठी महत्वाची असते. आणि यामध्ये आता सध्याची जर परिस्थिती बघितली तर हे न्यूट्रल आहे किंवा हे आहे म्हणजे तटस्थ आहे अशी परिस्थिती आहे. आणि भारतीय हवामान विभागाचं जे मॉडेल आहे, मान्सून मिशन क्लायमेट फोरकास्ट सिस्टम, त्यानुसार असा अंदाज आहे की तो तटस्थ राहण्याची शक्यता आहे किंवा न्यूट्रल राहण्याची शक्यता आहे. परंतु बाकीचे जे काही मॉडेल गायडन्स आहे किंवा बाकीचे जे ग्लोबल फोरकास्टिंग सेंटर्स आहे, ज्यामध्ये ऑस्ट्रेलियन सेंटर, अमेरिकन किंवा जपानीज असेल, तर त्यांचं म्हणणं आहे की पुढे ऑगस्टमध्ये ते पॉझिटिव्ह आयओडी कंडिशन्स होण्याचे चान्सेस दिसून येत आहेत. परंतु जे मॉडेल्स आहेत की जे क्लायमेट मॉडेल्स आहेत, त्यांची अॅक्युरसी जी आहे आयओडी प्रेडिक्ट करण्याची ती कमी आहे किंवा ते बऱ्याचदा फेल झालेले आपल्याला दिसून येतात. त्यामुळं ते आयओडी मॉनिटर करणं इम्पॉर्टंट राहील रादर दॅन सेइंग की आयओडी येईलच. ओके. अनेक प्रेक्षक म्हणजे हजारोच्या संख्येने प्रेक्षक जोडले गेले. याचा अर्थच असा आहे की तुम्हाला पावसाबद्दल आणि तुम्ही काही व्यक्तिविशेष बद्दल बोलताय, त्याच्यासाठी हे कव्हरेज नाही आहे. ज्यांचं जे पारंपरिक ज्ञान असेल ते त्यांनी त्यांच्याकडे ठेवा. माझा विश्वास फक्त पुणे वेधशाळेवरती. एका प्रेक्षकाने तुम्हाला प्रश्न विचारलाय की व्हॉट इज एमजीओ? एमजीओ म्हणजे जसं आपण डिस्कस केलं, एमजीओ म्हणजे मॅडन ज्युलियन ऑसिलेशन्स. आणि ते कसं असतं की एकदा पुन्हा दाखवूया. Yeah, sure. खूप प्रश्न आले तुमच्यासाठी Sure. एमजीओ बद्दलचे. एमजीओचं मी एक ग्राफिक्स दाखवण्याचा तो प्रयत्न. मी काय म्हणालो की कुठल्या व्यक्तिविशेष बद्दल मी बोलणार नाही, कारण ते योग्य नाहीये. आपल्याला शेतकऱ्यांच्या दृष्टीनं ह्या व्यवस्थेबद्दल किंवा व्यवस्थेवर अवलंबून असलेल्या मंडळींच्या दृष्टीनं ते महत्वाचं आहे आणि ते शास्त्रीय दृष्ट्या समजून घेणं गरजेचं आहे. सानपानी जे अंदाज वेळोवेळी व्यक्त केले ते 100% बरोबर आले आहेत असं मी या क्षणापर्यंत म्हणू शकतो, कारण भारतीय वेधशाळेनेच या संदर्भामध्ये सांगितलं होतं की एल निनोचा ह्या वेळेला परिणाम असणार आहे. आणि तर ते ग्राफिक्स पण पाहून घेऊ की एमजीओ बद्दल काही प्रेक्षकांनी प्रश्न विचारलेत की त्या एमजीओच्या संदर्भामध्ये आपल्याला जर काही आणखी सांगता आलं तर. सो पुणे वेधशाळेत आहोत आणि इतक्या मोठ्या संख्येने तुम्ही जोडले गेलेले आहात. तुमचे काही प्रश्न असतील तर ते प्रश्न घेण्याचा मी प्रयत्न करेल. काही राजकीय संदर्भामध्ये पण लोक बोलतात तो इथे लागू होत नाही. हा सानप साहेब, जस्ट अ मिनिट, हे थोडंसं मी म्हणालो की पारंपरिक ज्ञान ज्यांच्याकडे आहे ते व्यक्त करतात, त्याला शास्त्रीय आधार किती, त्यांनी व्यक्त केलेले अंदाज किती खरे ठरले ते तुम्ही त्याची तुलना करा. या ठिकाणी आपण जे बोलतोय ते बघा, पुन्हा असं आहे की आत्ताच मी जे काही इथे ढग तुम्हाला दाखवले आणि जी काही नैसर्गिक ह्याला अनुकूल करण्याच्या दृष्टीने असलेली परिस्थिती आहे ती पाहता पुढचे 7-8 दिवस तरी पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेच्या मताप्रमाणे नाही आहे. त्याची कारणं पण शास्त्रीय दृष्ट्या त्यांनी सांगितली. उत्तरेकडून येत असलेली गरम हवेची झोत किंवा हवा ही मान्सूनच्या पावसाला पुढं येऊ देत नाहीये, जो सक्रिय होणं अपेक्षित होतं. आणि मग तिथेच ती रेंगाळ्यासारखी आहे जवळपास. आणि त्या स्थितीमध्ये आपल्याकडे उष्णता वाढतेय पण पाऊस येताना दिसत नाही. सो एमजीओ बद्दल
राईट. हम्म. आता एमजीओ आपण जर बघितलं, हे जे निळे पट्टे दिसत आहेत आणि इथं इंडियन रिजन आहे. ज्यावेळी एमजीओ जो आहे तो फेज 2 मध्ये असतो, त्यावेळी तो इंडियन ओशनवर असतो. फेज 3 मध्ये तो इंडियन ओशनवर असतो आणि फेज 4 आणि फेज 5 ला. ज्यावेळी एमजीओ फेज 2, फेज 3, फेज 4 आणि फेज 5 ला असतो, त्यावेळी तो भारतीय मान्सूनसाठी अनुकूल असतो, परिस्थिती अनुकूल असते किंवा मान्सून जो आहे रिवायवल होतो आणि आपल्याकडे चांगला पाऊस पडतो. आणि एमजीओ म्हणजे काय, तर जे क्लाउड बँड्स आहे, विषुववृत्तावर पश्चिमेकडनं पूर्वेकडं वाहत जाणारे मोठमोठे ढगांचे हेच आहे ऍक्च्युली. पण ही स्क्रीनचा थोडासा प्रॉब्लेम वाटतोय, पण बेसिकली हे मोठमोठे ढग जे आहेत ते पश्चिमेकडनं पूर्वेकडं जाण्याची प्रक्रिया म्हणजेच एमजीओ, आणि हे दर 30 ते 60 दिवसाला परत त्याच ठिकाणी येण्याची प्रक्रिया चालू असते. आणि ज्यावेळी तो खूप तीव्र असतो किंवा आपल्यासाठी 3, 4 आणि 5 हे जे 2, 3, 4 आणि 5 ह्या ज्या फेजेस आहेत त्या इम्पॉर्टंट असतात. आणि ज्यावेळी तो 2, 3, 4 आणि 5 या फेजेसमध्ये असतो त्यावेळी मान्सून आपल्याकडे चांगला असतो. आता जर सध्याची एमजीओची परिस्थिती बघितली तर तो फेज 1 मध्ये आहे आणि परत तो 7 आणि 8 मध्ये परत जाण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळं एमजीओमुळे आपल्याकडे मान्सून परत रिवायवल होईल असं कंडिशन्स तरी दिसत नाही. ओके. एक शेवटचा प्रश्न घेऊया. एक प्रेक्षक आणि तसे खूप जोडले गेलेत, काही विचारतायत की मोबाईलवर जर मान्सून रिलेटेड अपडेट्स मॅपवर पाठवायचे असतील तर कसे बघू शकतो? राईट. आपल्याकडे अपडेट्स ॲप आहेत, ऍक्च्युली आपले ॲप आहेत. मौसम एक ॲप मौसम ॲप आहे आणि मेघदूत आहे. जर तुम्ही शेतकरी असाल तर मेघदूत नावाचं ॲप आहे. ते फक्त स्पेसिफिकली फॉर फार्मर्स आहे, ज्यामध्ये तुमच्या रिजन, तुम्ही ज्या डिस्ट्रिक्टमध्ये आहात तिथं डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करू शकता आणि तुमच्या रिजनवर कोणत्या प्रकारचं क्रॉप्स आहेत आणि त्यावर हवामानविषयक काय सल्ला आहे किंवा काय काय ॲडवायझरीज आहेत त्या तुम्हाला इथं बघायला मिळू शकतात. तर मला असं वाटतं की मेघदूत तुम्ही डाउनलोड करू शकता. आणि विजांपासून बचाव करण्यासाठी दामिनी नावाचं ॲप आहे आणि मौसम ॲपवर तर तुम्हाला सगळ्याच माहिती मिळू शकते. 2 स्पेसिफिक प्रश्न आले. एक आलाय, जर मॅप महाराष्ट्राचा काढला तर नक्कीच. सुरुवात 2 स्पेसिफिक प्रश्न आहे, त्याला झूम आउट करूया. येस. एक स्पेसिफिक प्रश्न आहे पुण्याबद्दल आणि एक दुसरा स्पेसिफिक प्रश्न आहे लातूरबद्दल. बरोबर. तर त्यांचं असं म्हणणं की हे इथे थोडेसे ढग दिसतात का आणि मग पुणे आणि लातूरमध्ये पाऊस पडेल का? नाही दिसत. पावसाची चान्स पुण्यात तरी नाही. येणारे 2 ते 3 दिवस अशी कोणतीही परिस्थिती नाही की ज्यामुळे मान्सून पण पुढे सरकेल आणि आपल्याकडे पाऊस. मराठवाडा आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रातील काही भागांमध्ये ढग निर्मिती आपल्याला दिसते, परंतु तो तुरळक ठिकाणी असणार आहे. इव्हन लातूरचं जरी बघाल किंवा दक्षिण मध्य महाराष्ट्रातील अजून सातारा, सांगली, कोल्हापूर जरी बघितलं तर तो पाऊस सर्व दूर किंवा पूर्ण सांगली डिस्ट्रिक्ट्समध्ये किंवा पूर्ण लातूर डिस्ट्रिक्टमध्ये पडण्याचे चान्सेस कमी आहेत. एखाद 2 गावांमध्ये म्हणता येईल किंवा एखाद्या तालुक्यामध्ये तो पडू शकतो, परंतु पूर्ण डिस्ट्रिक्टभर पाऊस पडण्याचे चान्सेस नाही आहेत. फाईन. एक शेवटचा मुद्दा, तो विदर्भातल्या ढगाबद्दल पण राईट. थोडीशी घनता थोडी तुलनेनं महाराष्ट्रातल्या इतर भागात दिसते, तेही पूर्व विदर्भात. राईट. पूर्व विदर्भामध्ये आपण तसाही अंदाज दिलेलाच आहे आणि पूर्व विदर्भामध्ये मागील 2 ते 3 दिवसांपासून वादळी पाऊस किंवा पूर्वमोसमी पाऊस पडताना दिसतोय आणि काही ठिकाणी तो चांगल्या इंटेन्सिटीने पण पडतोय. परंतु मला असं, म्हणजे मी काय एक्सपर्ट नाही ॲग्रिकल्चरमध्ये, पण माझं असं म्हणणं आहे की त्या बेसिसवर लोकांनी आपली पेरणी करू नये, कारण तो हा पूर्वमोसमी पाऊस आहे. त्याच्यात तुम्ही तज्ञ आहात वेधशाळेचे, पण राज्य सरकारनं तर सांगितलेलंच आहे 100 मिलीमीटर पेक्षा कमी पाऊस पडला राहिला नाही, तरी सुद्धा 1% लोकांनी धूळ पेरणी केली आहे. हे मला वाटतं की अयोग्य आहे. एक प्रश्न पुन्हा विचारलाय की कोकण किनारपट्टीवरती पाऊस नाहीये, तर मग मुंबईचं काय? मुंबईमध्ये ऍक्च्युली आपण बघितलं, आपला जर अंदाज बघितला तर येणाऱ्या 4 ते 5 दिवसांसाठी पूर्ण मुंबई किंवा कोकण किनारपट्टीसाठी जो आहे तो हॉट अँड ह्युमिडसाठी, म्हणजे येणारे 3 दिवस तरी हॉट अँड ह्युमिड कंडिशन्स असण्याची शक्यता आहे पुढच्या 3-4 दिवस. आणि दक्षिणेकडचं कारण म्हणजे जसं की इथं रत्नागिरी असेल किंवा आपण आता पुढची 5 दिवस फक्त मुंबई किनारपट्टी बघू. खूप लोक प्रश्न विचारतात. चालेल. आता इथं जर बघितलं पालघर, ठाणे, हे जे डिस्ट्रिक्ट आहे उत्तर कोकणातले जे डिस्ट्रिक्ट, हे 17 तारीख आहे, म्हणजे आजच्यासाठीचं जर बघितलं तर तिथे हॉट अँड ह्युमिड म्हणजेच उकाडा सदृश्य परिस्थिती असण्याची शक्यता आहे. रायगडमध्ये तुरळक ठिकाणी आज पाऊस पडू शकतो. त्यानंतर रत्नागिरी आणि सिंधुदुर्गला परत हॉट अँड ह्युमिड कंडिशन्स असण्याची शक्यता आहे. आता ही 18 तारीख. उद्याचं जर बघाल आपण तर पालघर, ठाणे, त्यानंतर मुंबई आणि सब अर्बन आणि ह्या रिजनमध्ये
तापमान हे जास्त असण्याची शक्यता आहे. उकाडा सदृश परिस्थिती असू शकते. त्यानंतर रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग इथं तुरळक ठिकाणी पण तिथे थंड ग्रीन आहे म्हणजे नो वॉर्निंग. वॉर्निंग आहे, पण इथं कसं आहे की इथं आपण हे जे लाइटनिंगचे सिम्बॉल बघताय त्याचा अर्थ असा आहे की तुरळक ठिकाणी तिथे मेघगर्जनेसह पाऊस हे सिंधुदुर्ग म्हणजे तळ सिंधुदुर्ग कोकणातली येस परिस्थिती आहे. आणि रत्नागिरीमध्ये सिमिलर कंडिशन्स ओके, आहेत. आता हे त्यानंतर 19 तारीख. येस आणि याच्यामध्ये जर बघितलं तर सेम म्हणजे पालघर, ठाणे, मुंबई सब अर्बन या ठिकाणी हॉट अँड ह्युमिड कंडिशन्स असण्याची शक्यता आहे. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गला मेघगर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता आहे. आणि नंतर जर बघितलं तर तुरळक ठिकाणी चान्सेस आहेत पूर्ण महाराष्ट्रामध्ये एक्सेप्ट हा जर रिजन सोडला विदर्भातला भाग, विदर्भात. तर इतर ठिकाणी वॉर्निंग्स आहेत, पण त्या काही इतक्या सिग्निफिकंट नाही. ओके. अनेक लोक आता मध्य महाराष्ट्र, मराठवाडा अशा अनुषंगाने विचारतात. माझ्या मते जेव्हा कोकण किनारपट्टीची पुणे आणि लातूरची माहिती दिली त्याच वेळेला हे स्पष्ट झालेलं आहे की ह्या भागामध्ये पुढची 6-7 दिवस पावसाची शक्यता मिनिमम 5 days. येस, मिनिमम 5 दिवस तरी असं नाही. आणि कसं असतं की हा जो ट्रान्झिशन पिरियड आहे यामध्ये मॉडेल्स आपले जे मॉडेल्स आहेत हवामान अंदाजाचे त्यामध्ये इतकी अॅक्युरसी नसते किंवा अॅक्युरसी कारण खूप ड्रास्टिक चेंजेस होत असतात. त्यामुळे आपण 2 आठवडे किंवा मोर दॅन असे अंदाज देत नाहीत किंवा त्यामध्ये खूप गैरसमज होण्याचे चान्सेस असतात. म्हणून येणाऱ्या 5 दिवस तरी मान्सून पुढे सरकण्याचे चान्सेस नाहीत. आणि काही ठिकाणी जर पाऊस पडला तर तो फक्त वादळी स्वरूपाचाच असणार आहे किंवा पूर्व मोसमी आहे. थँक्यू साहेब, थँक्यू सो मच. थँक्यू. मी पुन्हा सांगतो आहे की सानप साहेब जे सांगतायत ते ऐका. महाराष्ट्र सरकार जे अधिकृतपणे सांगतायत ते ऐका. हे शास्त्र आहे आणि हे शास्त्र सांगण्यासाठीची मंडळी जी तज्ज्ञ आहे ती इथे आहे. इतक्या मोठ्या संख्येने तुम्ही जोडले गेलात लाईव्ह टेलिकास्टमध्ये. याचा अर्थ असा आहे की जशी चिंता माझ्या मनात आहे, जशी चिंता सानप साहेबांच्या मनात आहे, जशी चिंता महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या मनात आहे, तशीच चिंता आम्हा सगळ्यांच्या मनात आहे. पण प्रोग्रेस आपण बघूया आणि खूप बारकाईने लक्ष ठेवू, अधिकृतपणे बोलू. थांबूया.